पाहूया बातम्या विस्तारानं। कांदोळी भागात एका मनोरुग्णानं रशियन पत्नीवर जीवघेणा हल्ला करून स्वतःच्याच 2 अजाण बालकांची हत्या केली। हे कौर्य केल्यानंतर त्या मनोरुग्णानं स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं। या प्रकारामुळे कांदोळीसह संपूर्ण गोवा हादरला। फिलिप फर्नांडिस असं या मनोरुग्णाचं नाव असून मृतांमध्ये एलिझा या 9 वर्षाच्या तर कॅटरीना या 3 वर्षाच्या बालकांचा समावेश आहे। कांदोळीतील फिलिप फर्नांडिस यांनी रशियन महिलेशी प्रेमविवाह केला होता। सुरुवातीला त्यांनी सुखाचा संसार केला। या सुखी संसाराच्या वेलीला एलिझा आणि कॅटरीना अशी 2 फुलं बहरली। एलिझा हा मुलगा 9 वर्षाचा तर कॅटरीना ही मुलगी 3 वर्षाची होती। फिलिप हा मनोरुग्ण होता। तो मनसोपचार तज्ञांकडून उपचारही घेत होता। शनिवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्याची पत्नी आणि मुलं झोपलेली असताना त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। पहिल्यांदा त्यानं रशियन पत्नीवर जीवघेणा हल्ला केला, त्यात ती गंभीर जखमी झाली। त्यानंतर त्यानं आपल्या 2 अजाण बालकांचाही बळी घेतला। इतकं भयंकर कृत्य केल्यानंतर तो अतिशय शांत डोक्यानं प्रथम कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेला। तिथे मनसोपचार तज्ञांनी दिलेल्या गोळ्या त्यानं घेतल्या। नंतर तो पोलीस स्थानकात घेतला। तिथे हजर असलेल्या अधिकाऱ्याला त्यानं घटनेची माहिती दिली। माझी 2 मुलं अत्यंत भेदरली होती। त्यांना संरक्षण देण्यासाठी मी त्यांना घट्ट धरलं होतं। सध्या ती हालचाल करत नाहीत अशी माहिती त्यांनी पोलिसांना देताच पोलीसही हादरून गेले। पोलिसांनी त्याला घेऊन तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। तेव्हा फिलिपची रशियन पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तर ती लहान मुलं मृतावस्थेत निपचित पडली होती। पोलिसांनी लगेचच त्याच्या पत्नीला उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवून दिलं। समोर 2 अजाण निष्पाप मुलांचे मृतदेह पाहून पोलिसांचे हृदयही हेलावले। फिलिप हा परिसरात अत्यंत शांत व्यक्ती म्हणून परिचित होता। त्याच्या भावानेही याला दुजोरा दिलाय। तो असं काही करेल यावर कोणाचाच विश्वास बसेना। त्यानं 10 डिसेंबरला मनसोपचार तज्ञांकडून गोळ्या आणल्या होत्या। त्या संपल्यानं शनिवारी तो पुन्हा गोळ्या आणण्यासाठी कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेला होता। तो घेत असलेल्या औषधावरून त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं समोर आलं। आता या घटनेची एकमेव प्रत्यक्ष साक्षीदार त्याची पत्नी बेशुद्ध अवस्थेत आहे। तिच्यावर युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत। ती शुद्धीवर आल्यानंतरच प्रकरणावर प्रकाश पडणार आहे। तिच्या जबानीतून शनिवारी नक्की काय घडलं याचा खुलासा होणार आहे। पोलीस आता साक्षीदार शुद्धीवर येण्याची वाट पाहत आहेत। किती घडलं असेल? घडलं ते म्हाका कांय सांगूंक जायना। तो भुरग्यांचा खूब मोग करतालो, तेन्ना केन्ना भुरग्यांक हात उखलूंक ना। कितें जालें तें म्हाका सांगूंक कांयच करूं ना। आमच्याय मदें कांय झगडीं ना, आमी बरेपण सगळें बरेपण आसलें, पूण देरेपेतून कितें जालें तें म्हाका कांय खबर ना सर। हॉटेलाचे बी कितें हॉटेलांतले प्रॉब्लम कांयच ना। कितें प्रॉब्लम आसल्यार तो घरा येवन कितें मम्मीक सांगतालो कितें हा तें हें ना, पूण तसलें कांय ना। कितें झगडी बी झगडी म्हाका कळना। तेंचे बायला भितर केन्नाय वयसर जाता न्हू, पूण तशें व्हडलें मेजर कांय नासलें। दिस इज टोटली अनएक्सपेक्टेड। या टोटली अनएक्सपेक्टेड केन्ना चिंतूंक नासलें तो भुरग्यांक मारतलो कितें हात करतलो, पूण कितें जालें तें तकलेन कितें येयलें तें देव जाणा। आनी म्हाका सांगूंक नकळो सर हांव कितें। तुका केन्ना मेळ्ळी ही गजाल? हांव सकाळीं मामी आनी आमी दोगांय येयलेलीं। आमचे थंय नाल्ल आसता न्हू, झडो आसता ते व्हरपाक पळय जाल्यार पुलीस न्ही फुड्यान आमी जाल्यार कितें तो म्हणलो भुरग्यांक मारली। शॉक। ताणेंच इन्फॉर्म केला पुलिसांक? तो पुलीस म्हणटा ते इन्फॉर्म केला म्हणून तेणें, पूण म्हाका सारकी खबर ना। आतां ते विचारतले ते कितें उलयतलो ते मागीर हें करूंक जाता न्हू, कितें म्हण केलां तेणें तें। कितें तुका दिसता की ब्लॅक मॅजीक टायप अशें कितें? तशें सद्याक म्हाका सांगूंक कांय जाणा कितें जालां पळय तेका विचारल्यार बरो तो तेजे मोतींतलें कितें सांगतलो, कितें केलां तें मागीर फुडें कितें उलोवंक जाता न्हू। पूण तूं आतां मेळूंकूच ना ताका? ना मेळूंक ना। गेल्लो हांव पुलीस स्टेशन, ताका म्हाका मेळूंक दिवंक ना। विचारतलो कितें केलें कित्याक जालें पळय तें। आनी मिसेस खंय आसा आतां तेजी? मिसेस तेजी हॉस्पिटलांत आहा, तें कांय ना, तें बरें आहा, तशें कांय ना तेजें प्रॉब्लम।